मी आज बी तेच म्हणत होतो, काल बी म्हणत होतो, त्यांनी ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे होता. गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबावर जो विश्वास दाखविला होता किंवा न्यायालयीन लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या पूर्णपणे पाठीमागे होतो, त्यांनी न्यायालयीन लढाच लढायला पाहिजे होता. मी संतोष देशमुखला न्याय मिळेपर्यंत शेवटपर्यंत अश्विनीताईच्या पाठीमागे उभा आहे. मस्साजोगचे नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुख आपल्यासोबत आहेत. 92 मतांनी विजय झालाय. कसं बघता विजयाकडे? हा विजय माझा जो बहादर मतदार आहे, तरुण आहेत, युवक, यांनी जी मला एवढी साथ दिली, मी त्यांचं हा जो ऋण आहे मी आयुष्यात कधीच फेडू शकत नाही. कारण समोर एवढ्या बलाढ्य पार्ट्या माझ्या समोर होत्या, त्यांनी सहानुभूती होती म्हणले, पैसा होता, सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत होत्या, पण माझा मतदार कुणाच्याही आमिषाला बळी पडला नाही. तो माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिला आणि मला आज विजयी केलं त्यांनी. या निवडणुकीमध्ये तुमच्यावर अनेक आरोप झाले होते. आता या आरोपाचं उत्तर कसं देणार आहात? या आरोपाचं उत्तर माझ्या मतदारांनी दिलंय. मला 92 मतांनी विजयी करून त्यांनी सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलंय किंवा सगळ्या आरोपाला त्यांनी तो म्हणजे त्याचं खंडन या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुम्ही असं म्हणाला होतात की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने आधी न्यायाचा लढा लढावा आणि नंतर राजकारणात यावं. मी आज बी तेच म्हणत होतो, काल बी म्हणत होतो, त्यांनी ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे होता. गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबावर जो विश्वास दाखविला होता किंवा न्यायालयीन लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या पूर्णपणे पाठीमागे होतो, त्यांनी न्यायालयीन लढाच लढायला पाहिजे होता. याच्यामध्ये माझी भगिनी अश्विनीताईचा काही दोष नाही, त्यांची इच्छा नव्हती, पण त्यांच्या आडून ज्यांना राजकारण करायचं होतं त्यांनी ही निवडणूक गावावर लादली होती आणि त्यांच्या या दुष्कृत्याला माझ्या गावकऱ्यांना पूर्णपणे समर्पक उत्तर दिलेलं आहे. नेमकी कुणी लादली होती निवडणूक? आता हे तुम्हाला बी माहिती आहे, तुम्ही रोज मध्ये आहेत, कुणाची ही मनीषा ही झाली होती किंवा कुणाला राजकारण करायचं होतं हे तुम्ही बी या निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही बघितलेलं आहे. मला कुणाचंही नाव घेऊन मला मोठं पार करायचं नाही. माझ्या मतदारांनी जो माझ्यावर विश्वास दाखविलाय तो मला येणाऱ्या 18 महिन्यामध्ये त्यांचं काम करून मला तो त्यांचा विश्वास ही करायला सार्थक ठरवायचा आहे. अद्याप संतोष देशमुख यांना न्याय भेटलेला नाही. आता काय भूमिका असणार आहे? मी संतोष देशमुखला न्याय मिळेपर्यंत शेवटपर्यंत अश्विनीताईच्या पाठीमागे उभा आहे. नक्कीच सर, हे होते नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुख. शेवटपर्यंत देशमुख कुटुंबियांच्या सोबत असल्याचं ते म्हणाले आहेत. स्वानंद पाटील, एबीपी माझा, केज, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.